बच्चू कडू ही प्रहार जनशक्ती शिवसेनेत विलीन केली, त्या संदर्भात काय? त्यांना आमदारकी पाहिजे होती, त्यांना सत्ता पाहिजे होती, त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं, म्हणून कदाचित ते शिवसेना शिंदे गटाकडे गेले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आम्ही ते वेगळ्या पक्षातलं असल्यामुळे आम्ही इथं भूमिका आता घेत नाही, पण त्यांचेच कार्यकर्ते भूमिका त्यांच्याबद्दल काय घ्यायला लागले हे कुठेतरी आपण बघितलं पाहिजे आणि ते आपल्याला बघायला मिळेलच. पण आमचं एवढंच मत आहे की शेतकरी व इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून, बच्चू कडूंनी मिळून एक शेतकऱ्याच्या हितासाठी कर्जमाफी व्हावी यासाठी नागपूरला एक मोठं आंदोलन तिथं उभं केलं होतं. आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यांचं उपोषण होतं, त्याला मी स्वतः तिथं गेलो होतो. त्यामुळे त्या प्रेशरला नमून सरकारने कुठंतरी एक मागणी मान्य केली होती. जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करतो. आता जून महिना येतोय, पुढच्या महिन्यातच जून महिना असणार आहे. त्यामुळे सरकार काय पद्धतीने वागतंय हे बघावं. पण जसं सरकार वागतंय त्यात भूमिका बच्चू कडूंची पण काय आहे हे सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल, नाहीतर आपण सर्वजण बघू शकू. त्यांनी प्रवेश केला की लगेच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञाच केली. आता त्यांनी तशी प्रतिज्ञा केली असेल तर त्यांचा पत्ता भाजपच कापेल असं मला वाटतंय. आणि शेवटी आत काय चाललंय, एकनाथ शिंदे साहेबांना कोण खाली खेचतंय, कशा पद्धतीचं आतलं राजकारण आहे. आता आपण कराडमध्ये आहोत आणि साताऱ्यामध्ये काय घडलं हे दुनियाने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या. ते कोण आहेत तर होम मिनिस्टर आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता तिथं समीकरण जे होत होतं ते अजितदादांच्या गटामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये समीकरण होऊन एक अध्यक्ष त्या गटाचा तिथं होणार होता. आता तिथं मारामारी कुणी केली? पोलिसांनी केली. कोणाला मारलं? नेत्यांनाच मारलं, मंत्र्यांनाच मारलं. आता आंदोलन करत असताना दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी आंदोलन केलं आणि मग अजितदादाच्या गटातून किती आमदार तिथं होते तर एकच. कोण? तर मकरंद आबा होते, म्हणजे मंत्री होते असं मला कळतंय. बाकी कुणीच तिथं आलं नाही. त्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजप ताकद कोणाची कमी करते हे कळलंय. त्यामुळे बच्चू कडूंनी तिथं भूमिका मांडली असली तर मला असं वाटतं की त्यांना मंत्रीपद आता काय मिळेल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही.